शेजारी झोपला असेल त्याला वाटतं सेशन संपलं. दुसरा फायदा असा आहे की साधारणपणे टाळ्या वाजवल्यानंतर आपल्या हातातले ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि जर दररोज तुम्ही आरतीला वगैरे जात असाल टाळ्या वाजवत असाल तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला आयुष्यामध्ये हार्ट अटॅक येणार असं शास्त्र सांगते. मी सांगतो कारण मी शास्त्राशिवाय अभ्यासाशिवाय बोलत नाही. माझं ज्ञान तोडकं नॉलेज असं म्हणे कारण मला सतत फक्त अपडेट करायला आवडतं. तुम्हाला एक छान स्टोरी सांगतो. सगळ्यांचं लक्ष इकडे आहे ना. माणसाला दोन पण असतात. एक इथे असतं एक कुठेतरी बाहेर गेलेलं असतं. ते इथे बसलेलं स्वशांत बसत नाही ते म्हणजे त्याला पूर्ण आणू का हा बरोबर ते पण तिकडच घालून चालतं. तसं होऊ नये यासाठी आपल्याला मागे तुम्हाला कळकळीची विनंती की आपल्याला एक सेशन घ्यायचं ते आय ओपनिंग सेशन असतं. इथून जाताना तुम्ही काहीतरी चांगली शिदोरी घेऊन जाणार. पुण्यातून जाताना काय आणलं एक चांगली शिदोरी. घरच्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की 3 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये यांच्यामध्ये फार बदलाव झालेला दिसतो. तर ते ट्रेनिंगचं काहीतरी सक्सेस असं आम्हाला वाटतं. ओके. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक जे आहेत प्रमुख श्री 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 रविशंकर तुम्ही नाव ऐकलं असेल का ते बेंगलोरला असतात. त्यांच्याकडे स्वाध्याय चालू होता. 250-300 भक्तगण होते. त्या भक्तगणाला त्यांनी विनंती केली की आपण लंच टाइम होणार आहे म्हणजे मी तुम्हाला एक 15-20 मिनिटं एक्स्ट्रा देतो तुम्ही बाहेर जा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बाहेर जाऊन रस्त्यावर कुठल्याही गरजू माणसाला तुम्ही मदत करून या. तुम्ही किती लोकांना मदत करताय ते पाहूया म्हणजे आपण. त्यांनी पाठवलं बाहेर. बाहेर गेल्यानंतर एक आजीबाई 2 बॅग नाही का दुकान किराणा दुकानच्या बॅग होत्या. पेलवत नव्हत्या. वय वर्ष 75 चालवत नव्हतं पेलवत नव्हतं. यांना वाटतं आम्ही संधी आली मग याने जाऊन सांगितलं आजीबाई तुमच्या बॅग तुमच्या घरापर्यंत मी पोहोचून देऊ का तुम्हाला. आजीबाईंनी सांगितलं तुम्ही बोराला पाठवले निमंत्रण पाठवले का मी चालली आहे ना कडक कुतत मी चालले तुला काही तक्रार करायचं कारण आहे का म्हणजे त्या ठिकाणी आजीबाईने यांची मदत स्वीकारली. पुढे गेल्यानंतर एक बाबा इकडल्या साईडला रोडवरून दुसऱ्या रोडला जायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना रोड क्रॉस करता येत नव्हता. थोडं पुढे जायचे परत मागे यायचे. थोडं कॉन्फिडन्स लूज व्हायचं ते परत मागे यायचे. त्यांना वाटलं हा रस्ता क्रॉस करून देऊया आपण. त्यांना जाऊन सांगितलं बाबा मी तुम्हाला रस्ता क्रॉस करून देऊ का. बाबांनी छान उत्तर दिलं ठीक आहे ते आलेलं नाही फक्त थोडंसं धीरानं दामानं मी जायचा विचार करतो मी जाऊ शकतो तू जाऊ शकतो धन्यवाद म्हणजे तू म्हणलास धन्यवाद. त्यांना वाटलं याही ठिकाणी मदत ऍक्सेप्ट केली. तिसऱ्यांदा पुढे एक वडापावचा गाडा होता त्या ठिकाणी चहा वगैरे गेला जात होता. तिथे दोघं पती पत्नी तिथं काम करत होती. त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मदत करू इच्छितो. प्लेट धुवायचे असतील प्लेट सर्व करायचे असतील वडापाव करायचा असेल चहा करायचा असेल कुठलेही काम सांगा मला कुठल्याही प्रकारचं मेहनताना नको आहे मला तरी मला संधी द्या. त्यांनी सांगितले चालले सगळं सुरळीत चालले तुम्ही काहीतरी बिघडवून ठेवता आमच्या ग्राहकांचं आमच्याबद्दलचं मत खराब आहे धन्यवाद म्हणले तुमची मदत आम्हाला अपेक्षित आहे. त्याला खूप दुःख झालं. सांगायचं मतलब म्हणजे आपण बाहेर कुठल्याही प्रकारची मदत द्यायला गेलो तर कुणी ऍक्सेप्ट करणार हे कदाचित परमेश्वराची संधी आहे इच्छा आहे आपल्यावर काम सोपवले आपण या पदावर नियुक्त आहात ही नामी संधी आहे. या नामी संधीचं सोनं करण्याचं या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आपण एकत्र भेटतो म्हणजे काहीतरी योगायोग आहे नाही का. परवा 76 आपला स्वातंत्र्य दिन झाला. प्रजासत्ताक दिन बरोबर प्रजासत्ताक दिन झाला काय 77 आहे म्हणजे तुमचं वाचनात आहे. चेक करत होतो बाबा तुम्ही वाचले का 77 इतके वर्ष झालं. पहा पहिली रिव्होल्यूशन झाली ग्रीन रिव्होल्यूशन दुसरी रिव्होल्यूशन झाली व्हाईट रिव्होल्यूशन